हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ श्री एकनाथी भागवत. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गुरु शिव शिवा. नमने जीवत्व जीवा. नुरविसी तेथे देह भावा. कैसे ने रिखावा होईल. जीवे घेऊनी जीवा. देहत्व मोडुनी देह भावा. याही वरी करविसी सेवा. हे लाघव देवा नवल तुझे. जीव घेऊनी शंखासुरा. त्याच्या वागविसी कलेवरा. तो रिघोनी मज भीतरा. माझी या शरीरा वागविसी. शंख मधुर ध्वनी गाजे. तो वाजावित्या चेनी वाजे. तेवी म्या जे जे बोलिले. ते ते बोलणे साजे तुझेनी. आता माझे शरीर जे चळे. ते तुझेनी अंगिके मिळे. कर्मे निपजती सकळे. सत्तावळे तुझेनी. अर्थात श्री गणेशाय नमः. श्री गुरु श्री पार्वती यांना माझा नमस्कार असो. हे भगवंता, नमन केल्यावर तू संतुष्ट होतोस व जीवाचा जीवपणा राहू देत नाहीस. तेथे देहाचा देहपणा व मी देह आहे ही भावना यांना वाव कुठे राहणार. हे देवा, जीवाचा जीवपणा विलयास नेतोस आणि देहाचा अहंकार नाहीसा करतोस. तरीही त्याच्याकडून तू सेवा करून घेतोस. हे तुझे आश्चर्यकारक लाघव आहे. शंखासुराचा जीव घेऊन सुद्धा त्याचे शरीर जो शंख तो तू धारण करतोस. असाच तू माझ्या शरीरात प्रवेश करतोस आणि शरीर चालवतोस. शंखाचा मधुर आवाज जो शंख वाजवतो त्याच्यामुळे येतो. त्याचप्रमाणे मी जे जे काही बोलतो ते तुझ्यामुळेच घडते. माझे शरीर हालचाल करते व जी सर्व प्रकारची कर्मे करते ती तुझ्याच सत्तेने होतात. माझे देहीचे जे मीपण ते तुझी झालासी आपण. तुझेनी माझे प्राण माझाही जाण चले देवा. दृष्टी जे जे काही देखे ते ते तुझेनी ज्ञान उन्मेखे. श्रवणी जे जे काही ऐके ते नेटके अवधान तुझे. रसना जे जे काही चाखे तेथे तुझेनी स्वादमुखे. बुद्धी जाणपणे तोखे तेही अतिनेके. वेदकत्व तुझेनी मन मनपणे अतिचपळ. तेही तुझेची अंगिक बळ. विवेका विवेकू प्रबळ अतिसोज्वळ तुझेनी. वाचा जे जे काही वदे ते वाचिकत्व तुझेनी शब्दे. बोधू जेणे उद्बोधे तो तुझेनी प्रबोधे प्रबोधू. जागृती जागे तुझेनी हरिखे. स्वप्न स्वप्ना तुझेनी देखे. सुषुप्ती सुखावे जेणे सुखे. पूर्ण संतोषे तुझेनी. मी जे जे विषय भोगी ते भोगतेपणा तुझे अंगी. तुझेनी निज संयोगी मीपणे जगी वर्तविषी मज. माझे करुणी खांबसूत्र तू झालासी सूत्रधार. हलवूनिया निजसूत्र कर्मे विचित्र करविशी. ऐशिया श्री जनार्दना जगचेतवित्या चितघना. कृपाळुवा जगजीवना नमन श्री चरणा तुझेनी तुझ. या उपरी मज माझी तू चाळिता. चाळकत्वे करिविसी ग्रंथा. तेथे मी एक कवित्व करता. हे जाणावी तत्वता स्थूळ बुद्धी. एका एकू जनार्दनी की जनार्दनो एकपणी. यथा पृथक नामांची लेणी लेवनी एकपणे मिरविसी तू. जेवी कनकाचे भूषण की भूषणी कनक संपूर्ण. तेवी एका आणि जनार्दन एकत्वे जाण जनार्दनची. ऐशी ऐकोन विनवणी सद्गुरु तुष्टला संतोषोनी. तेथे भिन्न भिन्न सोसणी न लगे निरूपणी करणे तुझ. जेवी कापुरा आगी झगटे तेव्हाची कापुरत्व खुंटे. सच्चिच्याशी सद्गुरु भेटे तेव्हाची फिटे भिन्न भेदू. जेणे फिटे भिन्न भेदू तो श्री भागवती निजबोधू. वसुदेवाप्रती नारदू सांगती संवादो इतिहासाचा. ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रकटे परमार्थ. स्वानंद बोध हृदयात श्रवणे सदोदित श्रोते होती. तव श्रोते संत समुदावो म्हणती कैसा नवलावो. सद्गुरुस्तवनी ब्रह्मभावो साधिला आवो अभेदत्वे.
अर्थात, हे देवा, माझ्या देहातील मीपणा तूच आहेस. तुझ्या प्राणानेच माझे प्राण कार्य करतात. तुझ्याच ज्ञानशक्तीने डोळे पाहतात, कान ऐकतात, रसना रस चाकते व बुद्धी आकलन झाल्याने संतुष्ट होते. मन संकल्प विकल्प करते, चपळपणे हालचाल करते आणि विवेकशक्ती निवड करते. वाणी बोलते व ज्ञानशक्ती तुझ्याच बलाने सर्व काही जाणते. जागृती, स्वप्न व झोप ह्यातील सर्व अनुभव मी ज्या विषयांचा भोग घेतो त्यांचे भोक्तृत्व तुझेच आहे. माझा मीपणा हे तुझेच स्वरूप आहे. तू सूत्राधार झालास व मला कळसूत्री बाहुला करून विचित्र कर्मे करवितोस. अशा जगत चैतन्य घन कृपाळू जगत जीवनाच्या चरणांना माझे नमन असो. ह्याप्रमाणे तूच चालकत्वाने माझ्याकडून ग्रंथ लिहून घेतोस. तरी मी स्वतःला कवित्व करणारा समजतो. हा माझा भ्रम आहे, ही जड बुद्धी आहे. एकनाथ जनार्दनामध्ये एक रूप आहे आणि जनार्दन एकनाथाच्या रूपात केवळ भिन्न नाव घेऊन मिरवत आहे. ते माझे सद्गुरू जनार्दनच आहेत. ज्याप्रमाणे सोन्याचा दागिना सोन्यानेच भरलेला असतो, ते सोनेच असते, त्याप्रमाणे जनार्दन आणि एकनाथ हे एकत्वाने जनार्दनच आहेत. एकनाथाची अशी विनंती ऐकून सद्गुरू संतुष्ट झाले आणि म्हणाले, निरूपण करण्यासाठी तुला अशी भिन्न भिन्न कल्पना करण्याची गरज नाही. कापुराला अग्नी लागला म्हणजे त्याचा कापूरपणा नाहीसा होतो. त्याप्रमाणे चांगल्या शिष्याला सद्गुरू भेटला म्हणजे भिन्न भाव लगेच नाहीसा होतो. भागवतामध्ये हाच आत्मबोध आहे की ज्याने भिन्नत्व नाहीसे होते. नारद वसुदेवाला हा इतिहास सांगत आहेत. हे पूर्वसूत्र वाचकांनी लक्षात घ्यावे व श्रोत्यांनी लक्षात ठेवावे. त्याचा अर्थ ऐकला असता परमार्थ प्रकट होतो व श्रोते त्याच्या श्रवणाने संतुष्ट होतात. त्यांच्या हृदयात स्वानंदबोध प्रकट होतो, असे एकनाथ म्हणत आहेत. तोच श्रोते संत म्हणाले, काय आश्चर्य आहे हो. सद्गुरूंची स्तुती करतानाच तू अभेदपणे ब्रह्मत्व साधलेस. यानी यानिह कर्माणि यैर्यहि स्वच्छंद जन्मभी चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानी ब्रुवन्तु नः. अर्थात राजा म्हणाला, भगवंताने स्वतःच्या इच्छेने जे अवतार घेतले त्या अवतारात ह्या लोकात त्याने जी जी कर्मे केली किंवा करीत आहे किंवा पुढे करील ती आम्हाला सांगा. हे सद्गुरूची विनवणी की ब्रह्मसुखाची खाणी, परिसता सप्रेम बोलणी रिझली आयणी सज्जनाची. या देहभाषा वाणी उखडिली परमार्थाची खाणी, बोलनवती हे स्पर्शमणी लागता श्रवणी पालटे जीवू. या परी श्री भागवती अनुपम अगाध स्थिती, ते कथेची संगती लावी सुनिश्चिती अर्थावबोधे. ऐकोनी संतांचे वचन, श्रीवंदोनी त्यांचे चरण, पुढील कथा निरूपण श्रोते सावधान परिसावे. येथे तृतीय अध्यायाचे अंती निरूपिता तांत्रिक भक्ती, भजावी आवडेल जे मूर्ती, रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला. देवो एकची त्रिजगती, त्याच्या किती अवतार मूर्ती, जन्मकर्म अनेक व्यक्ती, हेची मुनी प्रती पुसतू. मुनीश्वरांचे अघात ज्ञान, त्याही वरी रसाळ निरूपण, तेने रायाचे वेधले मन, प्रश्नावरी प्रश्न या लागी पुसे. तो म्हणे देवाधिदेवो हरी, स्वलीला कैसी जन्मे धरी, स्वेच्छा जी जी कर्मे करी, ते अगाध थोरी मज सांगा. म्हणती देवा नाही जन्म, तेथे कैचे पुससी कर्म. देवो अरूप अनाम, त्यासी जन्म कर्म असे ना. तो अजन्मा परी जन्म धरी, अकर्मा परी कर्मे करी, विदेही तो देहधारी, होनी संसारी स्वधर्म पाळी. त्याच्या अवतारांची स्थिती, कवण जन्म कवण व्यक्ती, किती अवतार
किती मूर्ती कृपेने मज प्रती सांगा स्वामी. जे का अतीत अनागत वर्तमान जे प्रस्तुत, ते अवतार समस्त इत्थंभूत सांगावे. हरिचरित्र अवतार गुण प्रतिपादन करावया प्रश्न, तो सांगावया जयंती नंदन स्वानंदे पूर्ण द्रुमिल सांगे. अर्थात ही सद्गुरूंची तू केलेली विनवणी आहे की ब्रह्मसुखाची खाणच आहे हे कळत नाही. असे हे तुझे प्रेमळ भाषण ऐकून सज्जनांची चित्तवृत्ती प्रसन्न झाली आहे. या प्राकृत भाषेत तू परमार्थाची खाण उघडली आहेस. हे शब्द नव्हेत, ते बोधाचे परीस आहेत. त्यांच्या कानाला स्पर्श होताच जीव स्वरूपास प्राप्त होतो. भागवतात आत्मबोधाची अशी अगाधता आहे. त्यातील कथेची संगती अर्थ नीट कळेल अशा प्रकारे लाव. हे संतांचे वचन ऐकून मी त्यांच्या चरणी नत होऊन पुढील कथा सांगतो, ती श्रोत्यांनी ऐकावी. 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी तांत्रिक भक्ती सांगत असता आवडेल त्या मूर्तीचे भजन करावे असे जे सांगितले गेले, त्यावरून राजाला पुढील प्रश्न स्फुरला. या त्रिभुवनात देव एकच आहे, पण त्याचे अवतार किती आहेत? त्यांचे जन्म व कर्म यांचे अनेक प्रकार कसे झाले? असे तो मुनींना विचारू लागला. मुनीश्वरांचे ज्ञान अगाध होते व निरूपण तर त्याहीपेक्षा रसाळ होते. त्यामुळे राजाचे मन वेधले व तो प्रश्नांवर प्रश्न विचारू लागला. तो म्हणाला, देवाधिदेव हरी स्वलीलेने अवतार कसे धारण करतो व स्वेच्छेने कोणकोणती कर्मे करतो, ती त्याची अगाध थोरवी मला सांगा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की देवाला जन्मच नाही, ते कर्म कसले? देव अरूप अनाम आहे, त्याला जन्म नाही, कर्म नाही. पण त्याला जन्म नसूनही स्वेच्छेने तो अवतीर्ण होतो, दृश्य जगात वावरतो. तो कर्म करतो, पण त्याला कर्माचे बंधन पडत नाही. तो देहधारी नसूनही देह धारण करून जगात त्या त्या अवताराप्रमाणे कर्मे करतो. त्याचे अवतार कसे झाले, कोणते झाले, त्या व्यक्ती कोणत्या, किती अवतार झाले, हे मला कृपा करून सांगा. अर्थात त्याचे पूर्वीचे अवतार, त्याचे भावी अवतार व सध्याचा अवतार यांची सर्व माहिती मला सांगा. याप्रमाणे राजाने हरीचे चरित्र व अवतार यांविषयी प्रश्न केला. त्याचे उत्तर जायंत म्हणजे जयंतीचा पुत्र द्रुमिल मुनी सांगू लागला.